त्यांना सांगा, मला माहिती आहे की तू खूप रागात आहे, त्रासात आहेस, मला तुझी भावना समजते, पण म्हणून तू माझ्यावर ओरडणं किंवा राग काढणं योग्य नाही. तू माझ्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाहीस हे स्पष्ट करा. ह्यामुळे त्यांना हे कळेल की तुम्ही त्यांच्या भावनांना समजून घेताय, पण त्यांच्या चुकीच्या वागण्याला स्वीकारत नाहीये. 5वी समस्या आहे ती म्हणजे आपल्या मनातली भविष्याची भीती. आपल्याला सतत काळजी वाटते, त्यांचे मार्क, त्यांचं करिअर, त्यांचे मित्र, आणि ही सगळी चिंता आपण न कळतपणे अभ्यासाच्या टेन्शनच्या रूपात त्यांच्यावर टाकत असतो. किती वाचलं, किती वेळ अभ्यास केला, किती टक्के मिळतील, मित्राला किती मिळाले, हे आपले प्रश्न असतात. तुम्ही विचार करा, एका टीनेजरच्या मनात स्वतःच्या भविष्याची भीती तर आहेच, त्यात पुन्हा जेव्हा आईवडील सुद्धा सतत त्याच गोष्टीची चिंता करतात तेव्हा त्यांच्यावरचं टेन्शन अजून वाढतं. ह्या वागण्यातून त्यांना मोटिवेशन मिळत नाही, त्यांना फक्त भीती वाटते. ह्याच्यावर आपण काय करायचे तर त्यांच्या प्रयत्नांवर लक्ष द्या. आतापासून मार्कावर बोलणं कमी करा, त्याच्याऐवजी ते किती प्रयत्न करतात ह्याबद्दल बोला. तू काल रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतास, मला तुझा प्रयत्न आवडला, हे प्रोजेक्ट तसं कठीण होतं पण तू हार मानली नाहीस. अशा पद्धतीने त्यांचे एफर्ट्स तुम्ही अप्रिशिएट करा. दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे त्यांना चॉईस द्या. त्यांच्या अभ्यासाच्या वेळात, विषयांमध्ये त्यांना चॉईस द्या. सगळं काही आपल्याच नियमानुसार व्हायला पाहिजे असं नाही. असं केल्यामुळे त्यांना वाटेल की सगळ्या गोष्टी त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि ते जास्त जबाबदारीने वागतील. त्यांच्या रिझल्टवर नाही तर प्रयत्नांवर बोला. तुला 90% का मिळाले नाहीत ह्याऐवजी तू ह्या विषयासाठी खूप मेहनत घेतलीस, मला अभिमान वाटला, असं म्हणा. ह्यामुळे त्यांच्या मनात भीती कमी होते आणि त्यांना मोटिवेशन मिळतं. त्यांच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करणं थांबवा. त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या चुकांमधून शिकू द्या. जर ते एखादं कमी महत्त्वाचं छोटंसं प्रोजेक्ट सबमिट करायला विसरले तर तुम्ही पळत जाऊन त्यांना मदत करू नका. त्यांना स्वतःला शिक्षकांसोबत बोलायला लावा. या वयात तुम्ही त्यांचे पालक नाही तर त्यांचे मार्गदर्शक आहात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवा, ते स्वतःच्या चुका नक्की सुधारतील. 6वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपलं नियंत्रण सोडा आणि त्यांना जबाबदारी द्या. आई म्हणून आपल्याला सगळं काही व्यवस्थित ठेवायचं असतं आणि व्यवस्थित ठेवायचं तर ते सगळं आपल्याच कंट्रोलमध्ये असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण ही वेळ आहे त्यांच्या हातात स्टिअरिंग व्हील देण्याची. त्यांना छोटे छोटे निर्णय स्वतःहून घेऊ द्या, त्यांच्या चुका होऊ द्या. खरं तर छोटे छोटे निर्णय स्वतः घेण्याची सवय अगदी लहानपणापासूनच लावायला पाहिजे. जर ते दुपारच्या जेवणाचा डबा न्यायला विसरले तर एक वेळ उपाशी राहू द्या, दुसऱ्या दिवशी ते नक्की लक्षात ठेवतील. तुम्ही त्यांचा बचाव करण्यासाठी नाही तर पाठिंबा देण्यासाठी आहात हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आत्ता ह्या वयात तुम्ही त्यांना घडवत नाही आहात. घडवण्याचे दिवस कधी होते जेव्हा ते लहान होते, 12 वर्षाच्या आधी. आता तुम्ही त्यांना सक्षम करताय. त्यांच्यावर विश्वास ठेवा, हेच प्रेम आहे. मुलांना सेवा हवी असते पण आपल्या आयुष्यात आईने ढवळाढवळ करू नये असं वाटतं. ही त्यांच्या वयाची गरज आहे. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे.